अस्तित्व एक संघर्ष भाग 9. मी म्हणते मुलीला एवढ्या रात्रीचं काम करायला लावायचं कशाला? काय तर म्हणे स्त्री पुरुष समानता. आता मला सांगा, तुमच्या मुलीच्या बाबतीत जे घडलं त्यानंतर कोणता मुलगा तिच्याशी लग्न करणार आहे? त्यांचं हे ऐकून प्रेरणाची आई खुर्चीवर बसली. त्यांना काय बोलावं ते सुधरेना. तसे प्रतीक आणि समिधा दोघेही मालगुडे बाईकडे ओरडले. समिधा म्हणाली, ओ काकू, तुम्ही पण एक बाईच आहात ना, आणि असं कसं म्हणता? आणि अशी परिस्थिती कोणाच्याही आयुष्यात घडू शकते. मालगुडीबाई म्हणतात, ए पोरी, तुला काय संस्कार वगैरे आहेत की नाहीत? आईबाबांनी मोठ्यांशी कसं बोलावं ते शिकवलं नाही वाटतं. आणि मी काय चुकीचं म्हणाले? खरं तेच म्हणाले. कोण करणार आहे अशा अब्रू गेलेल्या मुलीबरोबर लग्न? प्रतीक म्हणाला, तुम्ही वयाने मोठे आहात म्हणून अजून गप्प होतो आम्ही. आणि दुसऱ्याच्या आयुष्यात काय होत आहे याचं तुम्हाला नुसत्या चौकशा कशाला हव्या आहेत? आणि प्रेरणा, जिच्याबद्दल तुम्ही अशी विधाने करत आहात ना, त्या मुलीने एक मुलगी म्हणून नाही तर एक मुलगा म्हणून आजपर्यंत तिच्या आईबाबांना खूप मदत केली आहे आणि यापुढेही ती करेल. आणि कोण म्हणाला तो तुमचा भाऊ नाही? आत्ताच्या आता त्याच्यावर ॲक्शन घ्यायला लावली तर बघा. असं म्हणून त्यांनी डॉक्टरांना कॉल केला आणि मिस्टर गोळे यांच्यावर ॲक्शन घ्यायला लावली. मालगुडे, तुम्ही हे केलं ते बरोबर नाही केलं. खरं बोललं की माणसाला लागतं. जाते मी. प्रेरणाची आई, तुमच्याशी बोलायला आले, हीच चूक केली असं म्हणून ती निघून गेली. त्या गेल्यावर प्रेरणाची आई रडू लागली. खरंच बोलल्या ना त्या? खरंच कोण लग्न करणार आहे? असं सगळं कळल्यावर माझ्या मुलीच्या आयुष्याचा खेळ मांडला आहे देवाने. प्रतीकने समिधाला तिच्या आईला पाणी द्यायला सांगितलं. तसं समिधा त्यांना शांत करत म्हणाली, काकू, असं काही होणार नाही. तुम्ही नका काळजी करू. प्रेरणाच्या बाबतीत तुम्ही विचार करता तसं काही होणार नाही. तरी प्रेरणाची आई रडत होती. आज एक जण येऊन माझ्या मुलीच्या बाबतीत असं काही बोलतो, उद्या दुसरं कोणी येईल. माझ्या मुलीची यात काय चूक नसताना लोक तिच्यावर बोट ठेवणार. मला नाही सहन होत सगळं. तसा प्रतीक प्रेरणाच्या आईजवळ येऊन म्हणाला, काकू, तुम्हाला याच गोष्टीची भीती वाटते ना की प्रेरणाचं लग्न कसं होईल? कोण करेल प्रेरणाशी लग्न? मी करेन लग्न प्रेरणाशी. मी साथ निभावेन आयुष्यभर. आणि राहिला अशा लोकांशी बोलण्याचा, मी आहे अशा लोकांना उत्तर द्यायला तयार. आता तुम्ही रडू नका. तशी आई म्हणाली, तुम्ही खरंच बोलत आहात का? तसा प्रतीक म्हणाला, हो काकू, मी खरंच म्हणतो आहे. पण प्रेरणा ठीक झाल्यावर मला तिचा होकार हवा आहे. तिच्या मनाविरुद्ध मला हे लग्न नाही करायचं. त्याच्या या उत्तराने आईला भरून आलं. त्या दोघांच्या बोलण्यात समिधा मध्ये येत म्हणाली, काकू, मी म्हणाले ना तुम्हाला, तुम्ही उगाच टेन्शन घेत आहात. चला आता रडणं थांबवा आणि आम्हाला ऑफिसला जाऊ द्या. असं म्हणून तिने प्रेरणाच्या आईला डोळे पुसायला लावले. त्या नॉर्मल झाल्यावर समिधा आणि प्रतीक दोघेही त्यांना बाय बोलून ऑफिसमध्ये जायला निघाले. प्रतीक आणि समिधा दोघेही ट्रॅफिकमध्ये अडकले. तसा प्रतीकने समिधाला विचारलं, मी प्रेरणाच्या घरापासून कार चालवत होतो तेव्हापासून बघतो आहे की तू सतत माझ्याकडे बघते काय आणि एकटीच गालात हसते काय? मला पण कळू दे जरा, तुझ्या मनात काय विचार चालला आहे ते. समिधा म्हणाली, नाही सर, काही नाही. तुम्ही समजता तसं काही नाही. प्रतीक म्हणाला, म्हणजे नक्कीच काही तर आहे, सांग बघू. अजून ट्रॅफिक खूप आहे त्यामुळे तुला सांगण्याशिवाय पर्याय नाही. समिधा म्हणाली, ओके सर, मी सांगते. ते तुम्ही प्रेरणाच्या आईला म्हणालात ते अगदी मनापासून म्हणालात की त्या टेन्शनमध्ये होत्या म्हणून म्हणालात? प्रतीक, हा, तुला काय वाटतं? समिधा, मला वाटतं तुम्ही सिरियसली बोलताय. प्रतीक, हो, मी सिरियसली होतो. आणि प्रेरणाला मी पसंत असेन तर मी लग्न करेन तिच्याबरोबर. समिधा, मग ती होकार देईन बघा, माझं मन सांगत आहे मला. प्रतीक हसून म्हणाला, तुझ्या मनातलं खरं होऊ दे मग. पण मग तू हसत होतीस का? समिधा म्हणाली, सर, ते मला मॅगीवाला प्रकार आठवला. तोच प्रकार जो मी प्रेरणाला सांगितला तेव्हा ती हसत होती. प्रतीक, हा, हसली होती खरी, पण नक्की मॅगी काय चिडवत होती तिला, ज्यामुळे प्रेरणाला खूप राग आला होता तिच्यावर? समिधा, सर, तुम्ही रागावणार नाही ना? प्रतीक म्हणाला, नाही ग, बोल. समिधा, सर, त्या दिवशी ट्रेडिशनल डेला मॅगीने पाहिलं होतं तुम्हाला बऱ्याच वेळा प्रेरणाला एकटक पाहताना. तर ती तुमच्या नावाने प्रेरणाला चिडवत होती. म्हणत होती की देख देख तेरा बॉस तेरे ऊपर कैसे लुटा हुआ है.
तेरे उस पर नज़र उसकी हट ही नहीं रही है. तेव्हा प्रेरणा जाम भडकली होती तिच्यावर, पण तिने कंट्रोल केलं स्वतःला आणि नेमकं मॅगी पाय घसरून पडली. सर, एक विचारू? रागवणार नसाल तर. प्रतीक, हा विचार ना. संविदा, तुम्ही खरंच त्या दिवशी म्हणजे ट्रेडिशनल डेला प्रेरणाला एकटक पाहत होता? प्रतीक, अरे सिग्नल सुटला बघ, विषय बदलून म्हणाला. संविदाला त्यांच्या हसण्यावरून जे समजायचं होतं ते समजलं आणि ती गालातल्या गालात हसली. थोड्या वेळाने दोघेही ऑफिसमध्ये पोचली. मीनाने प्रतीकला गुड मॉर्निंग म्हटलं आणि ती पुन्हा कस्टमरच्या फाईल चेक करू लागली. प्रतीक तिला गुड मॉर्निंग म्हणून तिच्या केबिनमध्ये गेला. संविदाने तिची बॅग ठेवली आणि ती सुद्धा कामाला लागली. मीनाची सुट्टी संपून तिने आज जॉईन केल्यामुळे संविदाचं काम कमी होणार होतं. थोड्या वेळाने प्रतीकने दोघांनीही आत बोलवलं. त्या आल्यावर प्रतीकने त्यांना बसायला सांगितलं. प्रतीक म्हणाला, इंटर्नशिपसाठी उद्या इंटरव्ह्यू अरेंज केली आहे. तुमच्या दोघींना कोणी सुचवायचं असेल तर सांगा. फास्ट राऊंड HR घेईल, मग मी घेईन. आपण 2 जण घेणार आहोत, तर डिटेल तर HRला सेंड करून मला CCमध्ये ठेवा. दोघी म्हणाल्या, ओके सर. प्रतीक, त्या दोघांना तुम्हाला ट्रेनिंग द्यायचं आहे आफ्टर सिलेक्शन. संविदा म्हणाली, सर म्हणजे नक्की कोणतं ट्रेनिंग द्यायचं आहे? प्रतीक म्हणाला, कस्टमरचा डेटा सिस्टीममध्ये कसा ॲड करायचा, अपडेट करायचा, बाकी कस्टमरच्या सगळ्या रिक्वेस्ट तुम्ही हँडल करायच्या आहेत. 3 महिन्यानंतर त्यांना वेगळं काम द्यायचं ते सांगेन मी नंतर. मीना, म्हणजे सर न्यू कस्टमर आहे, लोनला अप्लाय करतोय त्यावेळी ती फॉर्म फाईल करणार, ती प्रोसेस आम्ही हँडल करणार की इंटरला सांगायची? प्रतीक, इंटरला तुम्ही ट्रेनिंग द्या. जर दोन्ही इंटर काम चांगलं करत असतील तर 1 वर्षाचा करायला सांगू आणि चुका खूप असतील तर त्यांना 6 महिन्यानंतर नाही करायचं आणि त्यांचं काम त्यांना एकमेकांना चेक करायला द्यायचं किंवा तुम्ही दोघींनी जेव्हा शक्य असेल तेव्हा त्यांचं काम चेक करा. असं फक्त तुम्हाला 1 महिना द्यायचं आहे ट्रेनिंग. त्यानंतर त्यांचं त्यांना करू द्या. त्या दोघी म्हणाल्या, ओके सर, चालेल. प्रतीक म्हणाला, मीना, तुला संविधाने सांगितलं ना प्रेरणाबद्दल? मीना म्हणाली, हो सर, तिने मला सुट्टीवर असताना कॉल करून सांगितलं. काही चॅनलमध्ये काल असंही सांगितलं आहे की त्या आरोपींना 2 दिवसात कोर्टात हजर करणार आहेत म्हणून. प्रतीक म्हणाला, हो, 2 दिवसांनी आहे केस कोर्टात. केसमध्ये मीडियाला काही नियम ठेवले आहेत. मीना म्हणाली, हो सर. संविदा म्हणाली, हो. प्रतीक म्हणाला, एनिवेज कोणी असेल इंटर्नशिपला तर इंटरेस्टमध्ये मेल करा. दोघी म्हणाल्या, ओके सर. असं म्हणून दोघीही आपल्या आपल्या डेस्ककडे गेल्या. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे इंटरव्ह्यू सुरू झाला. HRने 12 सिलेक्ट केले होते. त्यातून तिने 5 जणांना थांबायला सांगून प्रतीकला त्यांचा राऊंड घ्यायला सांगितला. 4 जणांचे इंटरव्ह्यू झाले. प्रेरणाच्या भावाचा म्हणजे विवेकचा नंबर शेवटचा होता. HRने सांगितल्याप्रमाणे तो प्रतीकच्या केबिनमध्ये गेला. भले तो प्रतीकच्या तिथे आला होता तरीही प्रतीकने त्याला सोपे प्रश्न नाही विचारले. त्याने विवेकला बरेच सारे कस्टमर डेस्कसाठी लागणाऱ्या पोझिशनसाठी फिरवून प्रश्न विचारले. 1-2 प्रश्न वगळता विवेकने सगळ्या प्रश्नाची उत्तरे छान दिली. त्याच्या उत्तरातून त्याला बरीच माहिती असल्याचं दिसून येत होतं. प्रतीकने त्याचा इंटरव्ह्यू संपवून त्याला HR सिलेक्शन झालं की नाही हे कॉल करून सांगेन म्हणून सांगून जायला सांगितलं. तसा विवेकही तिथून घरी जायला निघाला. दुपारी विवेकला प्रेरणाच्या ऑफिसमधून त्याचं सिलेक्शन झाल्याचा HRचा कॉल आला. त्याने ही आनंदाची बातमी आई-बाबांना, हॉस्पिटलमध्ये प्रेरणाबरोबर असलेल्या बाबांना पण कॉल करून सांगितली. आई-बाबा दोघेही हे ऐकून खुश झाले. देवासमोर साखर ठेवली आणि म्हणाली, आता फक्त माझ्या प्रेरणाला ठीक कर बाई, माझं काही मागणं नाही तुझ्याकडे, आई म्हणाली. तिच्याबरोबर विवेकने सुद्धा देवाकडे दीदीला लवकर ठीक कर म्हणून प्रार्थना केली. खरी खबर चॅनलमध्ये उद्या आरोपींना कोर्टात नेणार तेव्हा यासाठी न्यूजचे रिलीज सर सगळ्यांना सांगत होते. कोणतीही कारवाई चॅनलवर होणार नाही अशी काळजी घ्यायची होती. त्यांनी खास करून मोनिकाला या संदर्भात सूचना दिली आणि तिने सुद्धा तिच्याकडून पुन्हा अशी चूक होणार नाही याची खात्री दिली. जेलमध्ये नरेशच्या मनात बायकोचा आणि मुलीचा विचार येत होता. आपण आपला संसार कसा बरबाद केला याचं त्याला खूप वाईट वाटत होतं. पण आता त्याला चूक समजून सुद्धा आता त्याच्या हातात काही नव्हतं. मनोज त्याला अधूनमधून उद्या त्याला काय करायचं आहे त्याची आठवण करून देत होता. आपण असं केलं तर इथून लवकर सुटू असं वारंवार सांगत होता. पण नरेशच्या मनात वेगळाच विचार चालू होता.
प्रतीकने जेवून झाल्यावर सगळे एकत्र बसले असताना आईबाबांना आणि राजीवला प्रेरणाच्या घरी घडलेला प्रसंग सांगितला. आईला सगळं ऐकून प्रेरणाच्या शेजारी राहणाऱ्या मालगुडी बाईचा राग आला. आई म्हणाल्या, असं कसं कोण वागू शकतं? बाबा म्हणाले, हो ना, एक बाई असून एका बाईला समजून घेऊ शकत नाही. आई म्हणाली, मग प्रेरणाची आई त्यांना काही म्हणाल्या नाहीत का? प्रतीक म्हणाला, आई त्या काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. मग मी आणि समिधा त्यांना खूप बोललो. मी त्यांच्यासमोरच डॉक्टरांशी कॉलवर बोललो. त्यांच्या भावाची कंप्लेंट केली आणि त्या तिथून आम्हाला बडबड करून निघून गेल्या. त्या गेल्यावर मी पुन्हा डॉक्टरांना कॉल केला. डॉक्टर त्यांच्या भावाला नोकरीवरून काढून टाकणार होते. म्हणजे त्यांनी त्याला तोपर्यंत कॉल करून सुनावलं सुद्धा होतं. त्यांना म्हणालो की त्याला नोकरीवरून काढून टाकू नका. हवं तर काही महिने घरी बसवा पगार न देता. त्यांना पण माझं म्हटलं पटलं. कारण त्याचं घर म्हणे त्यांच्या सॅलरीवरच चालत होतं. असा तो त्याचा भाऊ डॉक्टरांना म्हणत होता आणि नोकरीवरून काढू नका म्हणून विनवण्या करत होता. राजीव म्हणाला, पण त्याने हे सांगता कामा नये. म्हणजे जर त्याला हॉस्पिटलमधून हे सांगण्यात आलं होतं की कोणाशीही याबद्दल बोलू नका म्हणून, तर मग त्याने सांगायला नको होतं, असं माझं तरी मत आहे. प्रतीक म्हणाला, मी त्या मालगुडेशी बोललो. त्यावर मला तरी असंच वाटतं की त्यांनीच त्यांच्या भावाला गोड बोलून सांगायला भाग पाडला आहे. प्रतीक म्हणतो, आई बाबा, मी तुम्हाला न सांगून एक निर्णय घेतला आहे. मी तर हे खरंच तुम्हाला सांगून करायला हवं होतं. म्हणजे हा निर्णय घेण्यापूर्वी मी तुमच्या कानावर ही गोष्ट घालायला हवी होती. पण त्यावेळी घडलं की त्यांना मी शब्द दिला. म्हणजे मला हा निर्णय तुम्हा दोघांना सांगून घ्यायचा होता. पण आई बाबा म्हणाले, कोणता निर्णय? जरा समजेल असं सांगशील का? प्रतीक म्हणाला, आई बाबा, मी प्रेरणाच्या आईला म्हणालो की मला प्रेरणाशी लग्न करायचं आहे म्हणून. असं सांगून प्रतीक दोघांच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. त्याला समजत नव्हतं की आई बाबा आता कसे रिॲक्ट होतील. आई बाबा दोघेही शांत झाले आणि एकमेकाकडे पाहू लागले. राजीवलाही समजेना की काका काकू आता काय बोलतील ते. तसा प्रतीक पुन्हा म्हणाला, माझं चुकलं आई बाबा. मी तुम्हा दोघांना असं त्यांना बोलण्यापूर्वी सांगायला हवं होतं. बाबा म्हणाले, हो, खरंच चुकलं तुझं. तू आधी आम्हाला याबद्दल विचारायला हवं होतं. तू आम्हाला आधी विचारलं असतं तर आम्ही नकार दिला असता का? पण नाहीच ना. तुला आम्हाला हे विचारणं महत्त्वाचं वाटलं नाही. आम्ही दोघेही तुझ्या या अशा वागण्यामुळे दुखावलो गेलो आहोत. प्रतीक म्हणाला, माझं खरंच चुकलं. म्हणजे मला हे तुम्हाला खूप आधी सांगायचं होतं की मला प्रेरणाबरोबर लग्न करायचं आहे म्हणून. पण हे सगळं तिला होकार मिळाल्यानंतर सांगायचं होतं. ते त्यांच्या घरी जे घडलं त्यावेळी मी हे बोलून बसलो. आई बाबा, खरंच चुकलं माझं. मी आधी तुम्हाला सांगायला हवं होतं. आई बाबा दोघेही हसू लागले. राजीव आणि प्रतीकला ते का हसत आहेत ते कळेना. आई म्हणाली, अहो, आता सांगाल का त्याला? प्रतीक म्हणाला, काय ते? बाबा म्हणाले, अरे, आम्ही दोघं तुझी मस्करी करत होतो आणि आई बाबा मुलांच्या मनात काय चाललं आहे ते सर्वात आधी ओळखतात. तू इतके दिवस जी प्रेरणासाठी धावपळ करतो त्यावरून आम्हाला समजलं नाही का की आमच्या मुलाचं तिच्यावर किती प्रेम आहे ते? आई म्हणाली, हो ना, बाबा म्हणतात ते खरं आहे आणि आमची दोघांचीही तुझ्या पसंतीला मंजुरी आहे. तसं प्रतीक लाजला. त्याला असं लाजताना पाहून राजू म्हणाला, वाव वाव मेरे दोस्त, तो शर्माना भी जानता है. अभी मेरे ऐसे शर्माने का टाइम कब आएगा? बाबा म्हणाले, बेटा तेरा भी टाइम जरूर और जल्दी आएगा. तसे सगळे हसायला लागले. राजीव म्हणाला, इसी बहाने कुछ आइसक्रीम पार्टी होनी चाहिए. आई म्हणाली, हो हो नक्की. मैं यू गई और यू आई. असं म्हणून आई आईस्क्रीम आणायला गेली. प्रतीक म्हणाला, म्हणजे बाबा तुम्हाला आईला माहिती होतं की मी आज हे असं काही सांगणार ते? आई आईस्क्रीम आणून ठेवलं आहे ते? बाबा म्हणाले, अरे, आज तिने तिच्या कुकिंग क्लासमध्ये आईस्क्रीम बनवायला शिकवलं. तर तुला तर माहीत आहेच की तुझी आई जे शिकवते ते ती घरच्यांना सुद्धा बनवते. तोपर्यंत आई आईस्क्रीम घेऊन आली. सगळ्यांनी प्लेटमधून आईस्क्रीम घेतलं. बाबा म्हणाले, मग राजीव, तुझी गाडी कुठंपर्यंत वळाली? राजू म्हणाला, छे हो काका, तिचं मला काहीच समजत नाही. म्हणजे आम्ही रोज गप्पा मारतो, कधी चॅटवर कधी कॉलवर. मी तिला भेटलो सुद्धा, कधी केस निमित्ताने कधी असंच.
कधी तिला गिफ्ट घ्यायचं होतं भावाला बर्थडेसाठी म्हणून सुद्धा. पण मला तिच्या मनातलं काहीही कळत नाही. म्हणजे जे काही सांगते ते सगळं हक्काने सांगते आणि विचारते सुद्धा हक्काने. म्हणजे मला ओरडण्या इतपत. प्रतीक मग विचारून टाक ना. एक तो आर या पार. हो ना बाबा. बाबा म्हणाले, थोडं सांगणं कठीण आहे. जाऊ दे काही दिवस अजून. कारण तुझी तिची ओळख होऊन फार वेळ झाला नाही. आणि लगेच असं विचारणं म्हणजे कधी कधी एखाद्या मुलीला आपण फक्त फ्रेंड म्हणून आवडत असू आणि त्यात जर असं काही विचारलं तर त्या फ्रेंड म्हणून पण बोलणं अवॉइड करतील. योग्य वेळ आली की सांगू. आई म्हणाली, हो बरोबर बोलत आहेत काका तुझे. आता केस संदर्भात तुझं तिच्याशी बोलणं होतच आहे. अजून काही दिवस जाऊ दे, मग विचार कधीतरी. आणि हो, आईबाबांना पण सांग बरं का रेखाबद्दल. राजू म्हणाला, हो काकू, आता उद्या कोर्टात केस आहे. त्यानंतर मी परवा घरी जायचा विचार करतोय. तेव्हा विचार करतोय घरी सांगावं आईबाबांना रेखाबद्दल. आणि बरेच दिवस झाले इथे राहून सुद्धा. प्रतीक म्हणाला, हां झालं तुझं जायचं सुरू. मी येतो ना तुझ्या घरी तेव्हा. तू पाठवतोस का मला लगेच? आई म्हणाली, अरे त्याला जावंसं वाटत असेल तर जाऊ दे ना. पण परत ये नक्की, आजी येण्याच्या आधी. आजी काय सांगून गेली होत्या आठवते ना तुला? राजू म्हणाला, हो हो नक्की येईन. उद्या कोर्टात केस आहे. मेन तर मी आहे केससाठी, पण तरी थोडं दडपण आलं आहे. बाबा म्हणाले, अरे नको काळजी करूस, आम्हाला खात्री आहेस तू नक्कीच छान लढशील. चला आता झोपायला, उद्या जायचं आहे ना. असं म्हणून दोघांनी काकांना झोपायला पाठवलं आणि आईबाबाही झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मीडिया पोलीस स्टेशनच्या बाहेर कधी एकदा आरोपी येत आहेत म्हणून तयार होते. मनोज आणि नरेश बरोबर पोलीस स्टेशनमधून कोर्टात जाण्यासाठी बाहेर पडले. तसे सगळ्यांनी कॅमेरा त्यांच्या दिशेने रोखून धरले. मिस्टर जाधव सगळ्यांना काही सूचना देत असतानाच ठरल्याप्रमाणे मनोजने मिस्टर काळे यांना जोरात धक्का दिला आणि नरेशने हातात बेड्या असूनही शिताफीने त्याच्या खिशातून त्यांची गन काढून घेतली आणि सगळ्यांसमोर गन दाखवून एका बाजूला राहायला सांगितलं. मनोज आपला प्लॅन यशस्वी झाला म्हणून नरेशजवळ हसत हसत आला. तोच नरेशने त्यालासुद्धा गन दाखवली. सगळे न्यूज चॅनल आपापले कॅमेरा घेऊन जिथे मिळेल तिथे लपून शूटिंग करत होते. मनोज म्हणाला, नरेश काय करतोय तू? मी तुझा मित्र आहे ना आणि तू मलाच गन दाखवतोय. नरेश म्हणाला, आज हा दिवस माझ्या आयुष्यातला तुझ्यामुळेच आला आहे. तुझ्या मैत्रीमुळेच मी माझ्या संसाराची राख रांगोळी केली. त्या दिवशी किती विश्वासाने ती मुलगी माझ्या रिक्षात बसली होती आणि तू आणि मी तिला आयुष्यातूनच उठवलं रे. मिस्टर जाधव आणि काळे नरेश बोलत असताना काही करता येईल का याचा प्रयत्न करत होते. तोच नरेशने पुन्हा त्यांना गन दाखवून काहीही हालचाल करू नका असं सांगितलं. तो त्यांना असं सांगत असताना मनोज तिथून पळू लागला. तोच नरेशने त्याच्या पायावर गोळी झाडली. मनोजने मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं तर त्याने पुन्हा एक गोळी त्याच्या छातीवर मारली. तोच मनोज रस्त्यावर पडला. पोलीस मनोजच्या दिशेने जाणार असतानाच पुन्हा नरेशने त्यांना गन दाखवून जागेवरून हलू नका असं सांगितलं आणि सगळ्यांना म्हणाला, हा मनोज आहे ना, याने आज इथून पळून जायचा प्लॅन केला होता. याला त्याच्या वागण्याचा जराही पश्चाताप नाही. मी म्हणत नाही फक्त तोच गुन्हेगार होता असं. मी सुद्धा खरंच खूप चुकलो जो प्रत्येक गोष्ट याच्यासारखी करू लागलो. मिस्टर जाधव त्याला समजावण्याच्या उद्देशाने त्याच्या जवळ यायचा प्रयत्न करू लागले. तोच नरेश स्वतःच्या डोक्यावर गन ठोकली आणि म्हणाला, साहेब येऊ नका माझ्याजवळ, नाहीतर मी स्वतःला गोळी झाडेन. त्यांचं हे बोलणं ऐकून मिस्टर जाधव म्हणाले, हे बघ नरेश, तू असं काहीही करणार नाही. बघ मी जातो हवं तर मागे. असं म्हणून ते पुन्हा मागे गेले. तसा नरेश पुन्हा बोलू लागला, आजपर्यंत माझ्या बायकोने मला कितीदा समजावलं, मला दूर राहा या मनोजपासून. कधीतरी घात करेल तो तुमचा. मी नाही ऐकलं माझ्या बायकोचं. मला माफ कर ग, खरंच मला माफ कर. असं म्हणून तो रडत रडत धडकन खालीच बसला आणि सगळ्या पोलिसांना पाहून हसत त्याने गन स्वतःच्या डोक्यावर ठेवून स्वतःला गोळी झाडून घेतली. लगेच मिस्टर जाधव नरेशकडे धावले. नरेश गेला होता. तोच मिस्टर काळे यांनी जाधव यांनी मनोज अजून जिवंत असल्याचं सांगितलं. जाधव यांनी तातडीने ॲम्ब्युलन्सने मनोजला आणि नरेशला हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं. आता सगळ्या चॅनलवर ही बातमी दाखवायला सुरुवात झाली. नरेशची बायको आपल्या आईबरोबर घरातलं काम करत होती. टीव्हीवर सांगत असलेली नरेशची बातमी कानावर पडता क्षणी त्याची बायको तिथेच चक्कर येऊन पडली.